छत्रपती संभाजी महाराज सेंट्रल बस स्टॉप या बस स्टॉपला लागून एक पीर बाबा मजार आहे। त्याचं नाव आहे दर्गा हजरत अमीनुल हक मस्जिद अँड ग्रेवयार्ड। 9.95 एकर जमीन ही वक्फ बोर्डाने स्वतःच्या ताब्यात घेतली आहे। लोकेशन मध्ये आपल्याला दिसेल हे पीर बाबा किंवा दर्गा हा फक्त आणि फक्त 1001 स्क्वेअर फूट मध्ये असेल। मग ही 9.5 एकर जमीन कोणाची? गव्हर्नमेंटची। आजूबाजूला भरपूर जागा आहे। 9.5 एकरचा नक्कीच भाग हा गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीला कॅप्चर करून वक्फ बोर्डाने स्वतःच्या ताब्यात घेतला असणार आहे। ही प्रॉपर्टी रजिस्टर झाली आहे 2011 ला वक्फ बाय युजर या कलमाच्या अंतर्गत। आता यात सगळ्या वक्फ बाय युजर प्रॉपर्ट्या केंद्र सरकार स्वतःच्या ताब्यात वापस घेणार आहे। वक्फ ऍक्ट 1995 ला रिप्लेस करून वक्फ अमेंडमेंट बिल 2025 केंद्र सरकारने पास केलेला आहे। त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या जर संपत्ती वक्फ बोर्डाने घेतल्या असतील अनाधिकृत पद्धतीने तर या सगळ्या संपत्ती केंद्र सरकार वापस घेऊ शकतं। केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या आणि एसटी समाजाच्या सगळ्या जमिनी केंद्र सरकार वापस घेऊ शकतं। या गोष्टीला आपण सर्व भारतीयांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे।